महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। उमेद अभियानात कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराचा आरोप, 9 ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा। धुळे जिल्हा परिषद अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उमेद अभियान आणि मानव विकास योजना 2022 ते 23 मध्ये महिला बचत गटाच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप दक्ष पत्रकार संघाने केला आहे। संघाचे अध्यक्ष दीपक कुमार बागुल यांनी पत्रकार परिषदेत निकृष्ट दर्जाची मशिनरी पूर्व शासन निधीचा अपहार, तक्रारदार महिलांवर दबाव तसेच सीआरपी आणि कृषी सखींचे मानधन थकण्याचा आरोप केला आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी आणि संबंधित वेंडर कंपनीला ब्लॅकलिस्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास 9 ऑगस्ट 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन व आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष बापू बागुल आणि जिल्हा कार्याध्यक्षा भारती माळी यांनी दिला आहे। जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती आणि ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेदच्या माध्यमातून ज्या मशिनी वाटप झालेल्या होत्या त्या संदर्भामध्ये आज आम्ही विश्वनाथ या गावी या ठिकाणी सर्व पत्रकारांना घेऊन आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या माझ्या संपूर्ण आया बहिणी या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला सांगायचं आम्हाला एवढंच आहे की उमेदच्या माध्यमातून मानव विकासच्या माध्यमातून ज्या मशिनी दिलेल्या आहेत त्या मशिनीची किंमत होती 6,30,000 रुपये। त्याच्यामध्ये 5,40,000 रुपये सरकारने आम्हाला दिलेले आहेत आणि 60,000 रुपये आमचं एक कॉन्ट्रीब्युशन आहे, असं 6,30,000 रुपयाचं ते मशीन होती। परंतु ती मशीन आम्हाला 1,20,000ची आम्ही जे काही कॅल्क्युलेशन केलं, काही लोकांकडे गेलो, काही मशिनीवाल्यांकडे गेलो, काही कंपनींमध्ये गेलो आणि त्याच्यातनं आम्ही ते कॅल्क्युलेशन काढलं, काही आमच्याकडे कागदपत्र पण आहेत। तर 1,20,000 त्याची किंमत आहे। म्हणून ह्या ठिकाणी जे काही भ्रष्टाचार झालेला आहे तो जवळजवळ 5 लाखापर्यंत झालेला आहे। हे जे काही या ठिकाणी अपहार करणारे जे काही अधिकारी आहेत त्याच्यामध्ये उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, हेमंत गवते, ईश्वर पाटील, वर्षा हिरे, पराग विस्पुते, ज्योती पगारे या सर्वांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झालेला आहे। आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत 9 ऑगस्ट, कारण की शहर पोलीस स्टेशनच्या पीआयने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करू, परंतु अजून आम्हाला त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची शाश्वती आली नाही किंवा गुन्हे दाखल होण्याचं कुठल्याही प्रकारचं पत्र आलं नसल्यामुळे आम्हाला नाईलाजाने 9 ऑगस्ट या दिवशी, क्रांती दिवशी आम्ही धुळ्याला आंदोलन करणार आहोत, बिराड आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, या माझ्या आया बहिणींना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आमची आंदोलनाची भूमिका असेल। आमचं यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं मत आहे, या सर्वांनी ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे याच्यावर कोणाचा हात आहे का? कारण की हा भ्रष्टाचार काय छोटा नाही, तर जवळजवळ 40 कोटीचा आहे। याचे संपूर्ण प्रूफ आमच्याकडे आहे। मी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी सांगतो की याचे संपूर्ण प्रूफ आहेत, कागदोपत्री प्रूफ आहेत। म्हणून ते कागदोपत्री प्रूफ जेव्हा जेव्हा कलेक्टरांना, एसपींना किंवा वरच्या अधिकाऱ्यांना लागतील तेव्हा ते प्रूफ आम्ही या ठिकाणी देणार आहोत। आता याच्यानंतर ज्या मशिनी आहेत त्या मशिनी कशा पद्धतीच्या आहेत याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी विश्वनाथला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। या ठिकाणी 36 युनिट जे आहेत ते 36 युनिटमध्ये कोण काय सांगते याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। त्या बहिणींवर पण अत्याचार झालेला आहे, तर प्रत्येक युनिट चालू आहे किंवा बंद आहे ते देखील तपासण्यात यावं आणि याच्यामध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे। त्याच पद्धतीने याच्या माध्यमातून त्यांनी जी काही प्रॉपर्टी जमा केली ती प्रॉपर्टी जमा करावी, शासनाला ती जमा करावी आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावे, हीच आमची मागणी आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।